तर मैत्रिणींनो, मुलांना सर्वच भाज्या आवडतात ना, असं केव्हा होत नाही. जेव्हा भाजी आवडीची नसते ना, तेव्हा मी एक काम करते. पटकन आणि साधी सोपी होणारी अशी मी डाळ बटाटा बनवते. त्याच्यासाठी मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती बॉईल करायला ठेवली. त्याच्यामध्येच मी कांदा, टोमॅटो आणि बटाटा असं एक-एक कापून घातलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. डाळ मस्त गरगरीत शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये फोडणीला मी राई, जिरा, लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे. परत ह्याच्यामध्ये हळद, तिखट आणि हा गोडा मसाला आहे जो भाजून वाटण बनवतो ना, तो मी इथे 1 चमचा असा घातलेला आहे. तेलात चांगला परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी डाळ मस्तपैकी फोडणीला घातलेली आहे. डाळ जास्त पातळ न करता टोप धुवूनच पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, 2 सालं कोकमाची घातलेली आहेत, कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे मस्तपैकी माझी अशी डाळ बटाटा तयार झालेली आहे. वाटण घातल्यामुळे ह्या डाळीची टेस्ट अजूनच अप्रतिम झालेली आहे. जर आवडली असेल ही रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा की डाळ कशी झाली.